नमस्कार. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री येत आहे आणि महाशिवरात्री ही सर्व शिवरात्रीतली सर्वात मोठी अशी महाशिवरात्री. शिवरात्री तर येत असते, पण महाशिवरात्री ही वर्षातून एकदा येत असते. अशी मान्यता आहे की महाशिवरात्री दिवशी भगवान शिवांचा आणि माता पार्वतीचा विवाह झालेला आहे. बऱ्याचशा कथेनुसार वेगवेगळी माहिती आहे. या दिवशी भगवान शिवांनी तांडव नृत्यसुद्धा केलं होतं आणि समुद्र मंथनची कथासुद्धा याबाबत आहे. तर बऱ्याचशा कथा आहेत, पण या दिवशी भगवान शिवांची विशेष पूजा केली जाते आणि रात्री जागरणही केलं जातं. माता भगिनी रात्रभर जागरण करून भगवान शिवांची आराधना करतात आणि भजन कीर्तन शिवकथासुद्धा या रात्री केल्या जातात अशी मान्यता आहे. आणि आपल्या हिंदू धर्मानुसार महाशिवरात्रीला भगवान शिवांची आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. जर या पूजेमध्ये जर तुम्ही अभिषेक कुठला करावा, जल अभिषेक करावा की पंचामृत अभिषेक करावा, कुठला अभिषेक करावा जेणेकरून तुमची इच्छा पूर्ण होईल. बघा, या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाल्याची मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी जर तुमच्या विवाहामध्ये जर अडचण येत असेल, विवाह जमत नसेल, मनासारखा जोडीदार मिळत नसेल, तर भगवान शिवांना माता पार्वतीला तुम्ही आराधना करू शकता किंवा त्यासाठी तुम्ही काही ना काही उपाय करू शकता. माता पार्वतीचा आणि भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही त्यांची सेवा करू शकता किंवा मंदिरामध्ये बरेचसे जाऊन काही ना काही आपण सेवा करू शकतो आणि आपल्या मनासारखा वर वधू प्राप्त करू शकतो. तर असे काही या दिवशी महाशिवरात्रीला आपण काही ना काही उपाय करू शकतो. बघा, भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी आपण काही सेवा करू शकतो. त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा, या दिवशी आपण भगवान शिवांची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर दिवा लावायचा आहे. हा दिवा का लावायचा, कसा लावायचा याविषयीसुद्धा माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर जो अभिषेक करायचा आहे, तो अभिषेक आपल्याला कधीही मुक्यानं करायचा नसतो. बघा, अभिषेक करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो. तो मंत्र किती वेळा म्हणायचा, कोणता मंत्र आहे, ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्याचबरोबर जी आपण शिवपिंडीची पूजा करणार आहोत, ती शिवपिंडीची पूजा आपल्याला घरी करायची आहे की मंदिरात जाऊन करायचे आहे, हे सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीला वर्षातनं एकदाच येणार ही महाशिवरात्रीला तुम्ही हा उपाय, ही सेवा, भगवान शिवांची सेवा नक्की करा. चला तर आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. महाशिवरात्री हा एक हिंदू सण म्हणून साजरा सुद्धा केला जातो. तर महाशिवरात्री कधी येते? महाशिवरात्री ही दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान येत असते. बघा, आणि भगवान शिव आणि माता पार्वतीच्या स्मरणार्थ हा सण आपण साजरा केला जातो. आणि हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या 14व्या दिवशी साजरा केला जातो. आणि हा दिवस बघा, माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या लग्नाचा दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिवांनी तांडव नृत्य केलं होतं, अगदी हलाल विष प्राशन केलं होतं. अशा बऱ्याचशा कथा आहेत, पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपण या दिवशी भगवान शिवांना आपली कुठली इच्छा असू देत, कसली इच्छा असू देत, आपण या दिवशी जर भगवान शिवांना जर अभिषेक करत असेल आणि एक दिवा लावत असेल, तर नक्कीच आपली इच्छा पूर्ण होते. बघा, या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती देवी खुश असतात आणि या दिवशी जर आपण काही उपाय सेवा केले, तर ते नक्कीच आपल्याला आशीर्वाद देत असतात. तर आपण या दिवशी काय करायचं आहे, तर तुम्हाला या दिवशी शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तर या दिवशी तुम्ही कोणता अभिषेक करायचा ते आपण पाहूया. आणि हा अभिषेक घरी करायचा आहे की मंदिरावर जाऊन करायचा आहे, ते जाणून घेऊयात. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. ती पूजा कशी करतात बघा, पंचगव्य म्हणजेच गाईचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही, ही पंचगव्य येतात. हे पंचगव्यामध्ये या गोष्टीचा समावेश असतो आणि या गव्य आहे ते शिवलिंगाला लावून अभिषेक करतात. त्यानंतरनं दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावरती लेप दिला जातो. त्यानंतर बेल, धोत्रा याची फुले सुद्धा शिवलिंगाला अर्पण केली जातात.
भगवान शिवांची पूजा करून सर्वात भगवान शिवांना आवडतं फूल म्हणजे पांढरे फूल. तर पांढरे फूल भगवान शिवांना शिवपिंडीवरती वाहतात आणि जो पंचगव्य आहे ते पंचगव्याचा सुद्धा लेप लावून अभिषेक केला जातो. तर अभिषेकमध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात तर ते त्या पुन्हा एकदा सांगते की दूध, दही, तूप, मध आणि साखर ह्या पंचामृताचा जो अभिषेक आहे हा तुम्हाला शिवपिंडीवरती करायचा आहे. बघा प्रत्येकाला ह्या गोष्टी शक्य नसेल तर तुम्ही किमान जल अभिषेक तरी करायचा, पण या दिवशी आवर्जून तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि बेल आणि फूल व्हायचे आहेत. बघा बेलाचा जर तुम्ही बेलाचा पण बरेचसे उपाय आहेत, पण बेल वाहताना त्याच्यावरती ओम लिहायचं आहे. ओम लिहून तुम्हाला बेल अर्पण करायचं आहे. तुमची कोणती इच्छा आहे ती भगवान शिवांना सांगायची आहे. त्याचबरोबर पांढरे फूल भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे. तर तुम्ही भगवान शिवांना कुठल्याही कलरचे फूल व्हायचे नाही, फक्त पांढऱ्या रंगाचे फूल आणि धोतरा व्हायचं आहे. बघा त्याचबरोबर काही लोक बघा भगवान शिवांना लाल फूल वाहतात किंवा जास्वंदीचं फूल वाहतात. तर भगवान शिवांना जर तुम्ही लाल फूल वाहत असाल, जास्वंदीचं फूल वाहत असाल तर भगवान शिवांना ते फूल जर वाहिलं तर भगवान शिवांचा क्रोधित होतात. त्यामुळे तुम्ही पूजा केलेलं फळ तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला पांढरा फूल व्हायचं आहे आणि किमान जलाभिषेक तरी करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला धूप लावायचा आहे आणि दीप लावायचा आहे. जो दिवा लावायचा आहे तो दिवा तुम्हाला एक तरी दिवा लावायचा आहे. दिवा म्हणजे बघा तुमचा जो काही आयुष्यामध्ये अंधार आहे तो अंधारी दूर होतो आणि त्याचबरोबर ज्ञानाचे प्रतीक आहे. त्यामुळे तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावताना भगवान शिवांना दिवा लावून तुम्हाला इच्छा बोलायची आहे आणि हा दिवा तुम्हाला तुपाचा लावायचा आहे. बघा गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. अभिषेक करून तुम्हाला फुलं वाहून तुपाचा दिवा लावायचा आहे. अशा प्रकारे जर तुम्ही महाशिवरात्रीला भगवान शिवांची पूजा करत असाल तर नक्कीच भगवान शिवांपर्यंत तुमची पूजा पोहोचत असते आणि भगवान शिवसुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होतात. जर तुमच्या कुठल्या इच्छा असू द्यात बघा, या दिवशी जर तुम्ही इच्छा बोलत असाल, जर तुम्ही ही अशा प्रकारे मंदिरात जाऊन पूजा करत असाल तर तुम्ही एक दिवा लावत असाल तर नक्कीच ती सेवा तुमची भगवान शिवांपर्यंत पोहोचते आणि त्याचं निश्चित फल तुम्हाला मिळते. बघा या दिवशी जर प्रत्येकाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरीसुद्धा ही पूजा करू शकता. जर तुम्ही एका तामणामध्ये शिवलिंग घेऊन त्याच्यावरती ही जी काही पूजा मी सांगितली आहे ती अभिषेक करून फूल वाहा आणि एक दिवा लावा. ही पूजा तुम्ही घरी केली तरी चालेल, पण जर तुम्ही हीच पूजा जर मंदिरामध्ये जाऊन करता तर त्याचं तुम्हाला अनंत पटीनं फळ मिळत असतं. कारण की सकारात्मक लहरी ह्या मंदिरामध्ये जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे तुमची ही पूजा जर तुम्ही मंदिरात जाऊन करत असाल तर विशेष फलदायी ठरते, पण अगदी शक्य नसेल तर आपण घरी सुद्धा करू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही शिवलिंगाची महाशिवरात्रीला पूजा करा, निश्चित तुम्हाला फलप्राप्ती मिळेल. तर अशी काय माहिती होती, तर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो अभिषेक करणार आहे तो अभिषेक तुम्हाला कधीही मुक्यानं करायचा नसतो. तुम्हाला एक मंत्र म्हणायचा असतो. तो मंत्र तुम्हाला अभिषेक करेपर्यंत अभिषेक करताना जो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र तुम्हाला सर्वांना तर माहीत आहे, तरी एकदा सांगते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्हाला अभिषेक करताना म्हणायचा आहे. त्याचबरोबर हा मंत्र तुम्ही मंदिरात बसून जर 108 वेळा करत असाल तर ते सुद्धा खूपच चांगलं आहे. कारण की तुम्ही 108 वेळा जर मंत्र म्हणत असाल तर नक्कीच तुमची पूजा फलदायी होते. त्यामुळे अभिषेक करायचा आहे, तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. तर अशी काही पूजा तुम्ही जर शिवलिंगाची महाशिवरात्रीला करत असेल तर नक्कीच भगवान शिव माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देतात. आणि ही पूजा महाशिवरात्रीची पूजा तुम्ही अजून जास्त लोकांवर सुद्धा शेअर केली तर त्याचं सुद्धा पुण्य तुमच्या पदरी पडत असतं. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत.